एक वेगळी बातमी. एकलव्यानं आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा कापून दिला. हा इतिहास आपण जाणतो. याचीच प्रेरणा घेऊन अकोल्यातील विद्यार्थी आणि पालक यांनी एक वेगळाच कृतज्ञता सोहळा आयोजित करून समाजापुढे एक वेगळे उदाहरण तर ठेवलेच, पण शिक्षण क्षेत्रात तळमळीनं काम करणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा मात्र यामुळे निश्चित वाढली असेल. नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, सैनिकी स्कूल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारीचे प्राथमिक शिक्षक विक्रम रामदास गायकर यांना या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्कूटर भेट देत त्यांना एक प्रकारे गुरुदक्षिणा देत कृतज्ञताच व्यक्त केली. आज शनिवारी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात खचाखच गर्दी झाली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते व पंचायत समितीचे तालुका गट विकास अधिकारी अमर माने यांच्या अध्यक्षतेखाली कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री शिक्षक विक्रम गायकर यांचा विद्यार्थी पालक यांच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा नवोदयचे माजी विद्यार्थी डॉक्टर अजित नवले, शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर, सरपंच बाळासाहेब आवारी, उपसरपंच गणेश पापळ, राधाकिसन पोखरकर, स्वप्नील धांडे, धनश्री बांबले यांच्यासह ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वी झाला ते पालक राजेंद्र भोर, काळू तपासे, साहेबराव वायळ, संदीप नवले, सुनील शेटे, मच्छिंद्र रासकर यांच्यासह शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे, केंद्र प्रमुख सुनील नरसाळे, मुख्याध्यापिका सौ सुजाता चासकर यांच्यासह शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे आदी उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचे निवडक प्रतिक्रिया. आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मला वाटतं तपासे सरांनीच फोन केला आणि ते म्हणाले की नवोदय विद्यालयाच्या संदर्भात काहीतरी कार्यक्रम आहे आणि चासकर सर म्हणले आलं पाहिजे. मी आपल्याला नम्रपणाने सांगेल की माझ्या आयुष्यातला आणि केवळ माझ्याच नव्हे, संबंध देशभर जी मुलं नवोदयातून पास झाली त्यांना नवोदय हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत वीक पॉइंट आहे. म्हणजे नवोदय म्हटलं की आम्ही सगळं बाजूला ठेवून तासन तास गप्पा मारू शकतो, तासन तास आम्ही एकमेकाला वेळ देऊ शकतो. आमचा हृदय आत्मा हा नवोदयला संलग्न झालेला अशा प्रकारचा तो सगळा आमचा अनुभव आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो, काही वेळा देशभर जाण्याची संधी येते, पण जेव्हा जेव्हा कळतं की मी अमक्या अमक्या भागात आहे, मी आपल्या पालकांसाठी विशेषतः नम्रपणाने सांगतो की तुमची मुलं कुठं सिलेक्ट झाली आहेत तर ते तुम्हाला फार मोठी अपॉर्च्युनिटी असल्यासारखं नक्की वाटेल. देशभर माजी विद्यार्थ्यांचं इतकं सशक्त जाळं इतर जर कुणाचं असेल तर मी नम्रपणानं सांगेन ते नवोदयांचं आहे, नवोदय विद्यार्थ्यांचं आहे. जगभरात ते कोण विद्यार्थी आहेत, ती का स्थापना झाली या सगळ्या संकल्पनेची. मी आपल्याला अजून एक सांगेल, मला अकोल्यात कधी या मुद्द्यावर बोलता आलं नाही, कधी योग आला नाही. तुम्ही मला तो योग दिला. नवोदय विद्यालयाच्या स्थापना बॅचचा मी विद्यार्थी आहे. म्हणजे ज्यावेळी टाकळी डोकेश्वरला पहिलं विद्यालय झालं आणि देशभरात ज्यावेळी हे विद्यालय सुरू झाले तर त्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. या वर्षी एक वेगळी जी गोष्ट घडली ती मला सांगायची. तर इयत्ता 5वी मध्ये माझ्याकडे या वर्षी एक अशी मुलगी होती. प्रत्येक शिक्षक हा आपला विद्यार्थी घडला पाहिजे, त्याचं ज्ञान वाढलं पाहिजे, तो गुणवत्ता यादीमध्ये आला पाहिजे यासाठीचा प्रयत्न असतो. म्हणजे प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याचा पाठलाग करतो की तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. पण या वर्षी माझ्या वर्गामध्ये एक मुलगी अशी होती की त्या मुलीने वर्षभर माझा पाठलाग केला. रोज संध्याकाळी 9 ते 10 1 तास ती मुलगी मला रोज फोन करायची. ही मुलगी साहेब अशी आहे की ही मुलगी जेव्हा इयत्ता 4थी मधून 5वीला जेव्हा माझ्याकडे आली, तिला मिशन आरंभामध्ये फक्त मार्क्स होते 138. म्हणजे जेमतेम फक्त पास झाली ही मुलगी. पण माझ्या शाळेमध्ये आली, माझ्या वर्गामध्ये आली. गायकच म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे तिच्या मनामध्ये फक्त विमलं आणि तिने वर्षभर माझा पाठलाग केला. आणि ही मुलगी या वर्षी नवोदयसाठी सुरू झालेली आहे. आणि विशेष म्हणजे या मुलीने इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा 300 पैकी 252 मार्क मिळवले.
या ठिकाणी ती मुलगी इथं आलेली आहे, श्रावणी वायर. प्लीज सगळ्यांना पाहूया. एकदम छोटी मुलगी आहे. रोज संध्याकाळी 9 ते 10, रोज संध्याकाळी 9 वाजता जेवल्यावर माझी अशा अपेक्षा असायची की मी झोपलं पाहिजे आणि मापात 9 वाजता मुलीचा फोन यायचा. सर एक गणित, सर एक गणित, सर एक गणित, आणि ते गणित चालायचं 1 तास. या ठिकाणी चांगला अभ्यास केलास, धन्यवाद तुझं. म्हणजे मला काय सांगायचं आहे की माझ्याकडे जे मुलं येतात, बहुतांश मुलं हुशार असतात, मिडियम असतात, पण एक कमी म्हणजे इयत्ता 4थी मध्ये विषयारंभामध्ये कमी मार्क्स असताना सुद्धा त्या मुलीने जो काही अभ्यास केलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे. या ठिकाणी मी जात्यावर सांगू इच्छितो की माझ्या पालकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे.